प्रत्येक व्यक्तीमध्ये एक भूत लपलेलं असतं. खोटं वाटत असेल तर आधार कार्डवरचा फोटो पहा एकदा. रविवार पण कुरकुरे चिप्सच्या पॅकेट सारखा असतो. उघडला की अर्धा संपलेलाच असतो. कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ घालून गुळण्या गेल्या तर वर लटकत असलेली कोळ्यांची जाळी दिसतात. म्हटलं दसरा दिवाळी जवळ आली आहे, सांगून टाकावे. नाहीतर मान सदा न कदा मोबाईलमध्ये खालीच असते. आता आतुरता फक्त गोधड्या आणि चादरी धुवायच्या. सुट्टी नाही, उचल की आपट, तयारी नवरात्रीची. म्हण्या फोनवर, तू खूप सुंदर दिसतेस. बायको, थँक्स. म्हण्या, एकदम राजकुमारी सारखी. बायको, थँक्यू सो मच. काय करताय तुम्ही? म्हण्या, काही काम नव्हतं, खाली बसलो होतो, म्हटलं थोडी गंमत करावी. पती पत्नीला विचारतो, सांग वाढदिवसाला तुला काय देऊ? पत्नी, अहो काय करायचं, किती महागाई वाढली. पती, तू सांग फक्त, आपण स्वस्त झाल्यावर घेऊ. पप्याचे बाबा FTV बघत असतात. अचानक पप्या येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात, अरे गरीब मुली आहेत या, कपडे घेण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याकडे. तर पप्या म्हणतो, यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा. एक अप्सरा थी दीवानी सी, एक नटरंग पे वो मरती थी, चुपके से शर्मा के लावणी क्या करती थी, जब भी मिलती थी कहती थी, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. एकदम बरोबर. पण ज्यांच्या प्रेयसीला झाडावर चढता येत नाही त्यांचं काय? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि भांडण सोडवून त्याला विचारलं, का रे, का भांडत आहेस? नवरा रागाने लालबुंद होऊन सांगू लागला, ही भवानी माझ्या चहामध्ये तांत्रिक बाबाने दिलेले तावीज टाकून मला वशमध्ये करत होती. माझ्या आईपासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा. तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, तावीज नाही रे नरसाड्या, टी बॅग आहे ती, गावठी कुठला.